संघ खेळतील. ग्रुप बी मध्ये 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. ग्रुप ए विरुद्ध ग्रुप बी असा फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 16 चीट असतील. त्याच्यामध्ये आपण ग्रुप ए च्या पहिल्या 8 टीम कोणते असतील हे आपण पाहणार आहोत. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. जिथे आपण लॉट्स करतोय मोरिया चषक 2025 चे हे लॉट्स केले जात आहेत आणि पहिल्या 2 चीट आपण या ठिकाणी उचलत आहोत. घ्या. पहिल्या एक ग्रुप मधल्या 2 चीट आपण पहिल्यांदा उचलत आहोत. जिथे पहिला सामना मोरिया चषक 2025 चा पहिला सामना रामेघर आणि त्यांच्या विरोधामध्ये लाखवड 11 हा पहिला सामना आहे. क्रिसमस आणि त्यानिमित्त मोरिया चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा पहिला सामना रामेघर विरुद्ध लाखवड असा सामना असेल. मॅच सुरू करा. पंचांना विनंती असेल. दुसरा सामना 2 चीट उचलूया. मोरिया 11 मार्सोळीदेव आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल SBCC कुरोशी. तिसरा सामन्याकडे वळूया. पंच सामना चालू ठेवा. किशोर उतेकर निपाणी संघाकडून आघाडीचा गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप. गती पहिल्या चेंडूवर कमी पाहायला मिळाली. अकुट टप्प्याचा होता. टप्पा पडल्यानंतर तिसरा सामना सालोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल गोगवे BCC. सामना क्रमांक 4 2 चीट उचलणार आहोत आपण. JSVC लाखवड आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आहे वलवन A. हा ग्रुप A कंप्लीट होतोय. ग्रुप बी कडे आपण वळणार आहोत. 2 चीट JMCC लाखवड आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम असणार आहे JMCC निपाणी. JMCC निपाणी आणि JMCC लाखवड. त्यानंतर 2 चीट उचलूया आपण. KJCC अकालपे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम शिंदी असा सामना असेल. अकालपे विरुद्ध शिंदी. सामना क्रमांक 3 बी ग्रुप निवळी विरुद्ध कुरोशी ब्रह्मास्त्र असा सामना आहे. निवळी विरुद्ध कुरोशी ब्रह्मास्त्र. आणि अंतिम सामना भैरवनाथ एरणे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे अकालपे. हे संपूर्ण लॉट्स आहेत मोरिया चषक 2025 चे. हे संपूर्ण लॉट्स तुम्हाला KSK प्रतिष्ठानच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला आता इथून पुढे पाहायला मिळतील. धन्यवाद. कॉमेंट्रीमध्ये जाऊया संजय सकपाळ यांच्याकडे. धन्यवाद. कंटिन्यू. चार चेंडू 2 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी. गोलंदाज किशोर उतेकर मॅन फ्रॉम निपाणी JMCC. अतिशय चांगली सुरुवात. जखडून ठेवलंय वलवन अ संघाच्या आघाडीची जोडी विनेश आणि रोशन याला. हलक्या हाताने खेळलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्यानं लॉंग ऑन मध्ये फील्ड होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 5 चेंडू 3 धावांचा खेळ आतापर्यंत संपतोय. महत्त्वपूर्ण षटक होतं. पॉवर प्लेचं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या 30 यार्डच्या बाहेर होते. त्याचा पुरेपूर लाभ घेणं गरजेचं होतं. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषेपार 4 धावा. या षटकातील पहिला चौकार आपण पाहिला. शेवटच्या चेंडूवर फुलटॉस चेंडू होता आणि याचा पुरेपूर लाभ घेतला तो रोशन याने. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. एक वाईड होता. विनेश आणि रोशन स्ट्राईकवर. शेवटचा चेंडू हलक्या हाताने टाकलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला. फसला गेला. डॉट डिलिव्हरी येते. धावसंख्या स्थिर बिनबाद 7 धावा. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. किशोर उतेकर याचं सुरेख गोलंदाजी.
दमदार गोलंदाजी, धारधार गोलंदाजी आपण पाहिली किशोर उतेकर याच्या गोलंदाजीतून. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर नक्कीच मला वाटतंय एक जुना जाणता अष्टपैलू खेळाडू आशिष पार्टे यांना पाचारण केलं जात आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते आशिष पार्टे यांकडून. वेळ वाया घालू नका आशिष पार्टे, कृपया क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 4 षटकांचे सर्व सामने आहेत, त्यासाठी सहकार्य करायचे. प्रत्येक संघानं वेळ कमीत कमी वेळामध्ये सामना संपेल याची काळजी घ्यायची. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय आशिष पार्टे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम केलं गेलं किशोर उतेकर यांनी. त्यानंतर आशिष पार्टे पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा असं टाकताना आशिष ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. तर पहिला चेंडू आपण पाहिला डॉट डिलिव्हरी आली. पुढचा चेंडू लॉंग ऑनमध्ये तटावलेला चेंडू, 1 धाव देऊन जातोय. तर या ठिकाणी वेंगळे गावचे सुपुत्र सन्माननीय दीपकदादा संगपाळ यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं मंडळाच्या वतीनं KSKच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सतत क्रिकेटसाठी योगदान देणारं व्यक्तिमत्व वेंगळे संघाचं दीपकदादा संगपाळ. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक संधी होती रनआउटची, खराब फेकी आणि एक जीवदान मिळाले ते विनेश याला. खराब फेकी. मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता, जलद फेकी केली. पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरेख गोलंदाजी आशिष पार्टे, एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आशिष पार्टे. बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर आपण पाहतोय आणि जी पहिली गोलंदाजी होती तीच धारदार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. एक 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळते. धावफलक हलता राहतोय. धावफलक बिनबाद 10 दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पोचते ती वलवण अ संघाची. आशिष पार्टे सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू 5 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी आजच्या दिवसातील सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. विनेश खराब फेकी. पुन्हा एकदा खराब फेकी. संधी होती, दोन्ही वेळा गमावली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतोय बिनबाद 11. वलवण संघाला मात्र जखडून ठेवण्याचं काम केलंय ते निपाणी संघानं. एकाहून एक सरस गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या त्या आशिष पार्टे यानं. आजच्या दिवसातील सर्वात सुरेख षटक. नक्कीच या ठिकाणी स्कोरर यांच्याकडून माहिती मिळते. आजच्या दिवसामध्ये 2 मिडन षटकं टाकलेत. एक अनिल शिंदे कुरोशी आणि त्यानंतर प्रथमेश मोरे वारसोळदेव. दोन्ही गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं इतकं कमीच आहे, कारण गोलंदाज किरण मोरे गोलंदाजी मार्कवर 5 पावलांचं छोटं रनअप आहे. हलक्या हातांना टाकलाय. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. खराब क्षेत्ररक्षण
आणि 2 धावा देऊन गेला. किरण मोरे याच्या पहिल्या चेंडूवर आलेल्या या 2 धावा. विनेश आणि रोशन ही आघाडीची जोडी अजूनही लय सापडलेली नाही वलवन संघाला. जी धावसंख्या अपेक्षित होती ती धावसंख्या आतापर्यंत गाठता आली नाही वलवन संघाला. किरण मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर हलक्या हाताने टाकलाय, उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आशिष पार्टे झेल टिपला गेला. विनेश बॅक टू दी पेव्हिलियन. पहिल्या गड्याचं पतन. वलवन संघाला पहिला धक्का, पहिला हादरा विनेश याच्या रूपाने. वैयक्तिक 6 धावावर 7 धावावर माघारी परततोय विनेश. चेंडू मात्र खेळलेत 9 चेंडू आणि 7 धावांची खेळी आपल्या संघासाठी. 10 चेंडू आणि 7 धावांची खेळी. खराब फलंदाजी म्हणावी लागेल विनेश याच्याकडून. आघाडीचा फलंदाज होता, ताबडतोब फलंदाजी करणं आवश्यक होतं. विकास तिसरा फलंदाज वलवन संघाकडून. पुढचा चेंडू किरण याच्या खात्यातून आलेला चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, बॅटची वरची कट घेतली आणि बॅक टू बॅक आशिष पार्टे यांनी टिपलेला हा दुसरा झेल. चौथा फलंदाज येतोय सुधीर. वलवन संघाची पडझड रोखू शकेल का सुधीर? आघाडीची जोडी अपयशी ठरल्यानंतर मात्र सुधीर मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडीशी फटकेबाजी करून क्रिकेट रसिकांचं मन जिंकेल का सुधीर वलवन संघाकडून? किरण मोरे एकाहून एक सरस गोलंदाजी या ठिकाणी केली जाते निपाणी संघाकडून. किशोर उतेकर, आशिष पार्टे, त्यानंतर आलेला किरण मोरे. आखूड टप्प्याचा चेंडू, हलक्या हातानं टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता आणि या ठिकाणी केळघर सोळशी संघाचं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अपील केलं जातंय किरण मोरे याच्याकडून. नकार दिला गेला पंच नरेश भोईर मामा यांच्याकडून. सुधीर किरण मोरेचा सामना करेल. हलक्या हाताने टाकलेला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपुष्टात येत आहे, तिसरं, आणि या षटकात आल्या मात्र 2 धावा. 2 गडी बाद 2 धावा. काय गोलंदाजी असेल किरण मोरे याची. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. निमेश उतेकर गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. तिसऱ्या षटकात धावफलक पोचतोय 13 धावा. खराब सुरुवात वलवन संघाची. प्रथम फलंदाजी करताना नक्कीच कर्णधारानं सांगितलं होतं 50 धावांपर्यंत मजल मारू, परंतु ते 50 धावांची जे टार्गेट सेट करणार होते त्याच्या दिशेने कोणतंही पाऊल उचलताना आपणाला दिसलं नाही. सुरेख चेंडू निमेश मोरे उतेकर याच्या गोलंदाजीतून आलेला हा पहिला लो फुल टच चेंडू होता. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. निमेश 10-12 पावलांचं रनअप. किशोर उतेकर आणि त्यानंतर निमेश उतेकर चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करतोय रोशन. सुधीर पुढचा चेंडू निमेशाचा आखूड टप्प्याचा चेंडू. शरीर यष्टीचा वेध घेतलाय, अपील केलं गेलं पायचीचं. पंचांनी सांगितलं
यष्ट्या सोडून चाललेला हा चेंडू आहे आणि एक लेग बाईच्या रूपानं मिळालेली एक मात्र धाव. धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 15 वर. आजच्या दिवसातील निच्चांकी स्कोर राहील का वलवन संघाचा? या अगोदर 18 धावा केल्या होत्या लाकवड संघानं. फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फेकी सुरेख होती परंतु लेट केलेला हा थ्रो 2 धावा देऊन गेला वलवन संघाला. धावसंख्या पोचली 17. पुढचा चेंडू निमेश उतेकर. वाईड +1 2 धावा. 19 धावांवर मजल मारली जाते वलवन संघाची. खराब फलंदाजी म्हणावी लागेल. KSK प्रतिष्ठानमधील ही त्यांची दुसरीच मॅच आहे आणि ही सुरुवात आहे. नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये हा संघ एक मजबूत संघ, प्रबळ दावेदार म्हणून तयार होईल, यात कोणतीच शंका नाही. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण झेल सोडलाय. 2 धावा मिळाल्यात सुधीर याला. शेवटचा चेंडू 21 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 23 चेंडू 21 धावा. शेवटचा चेंडू मोठा फटका अपेक्षित आहे. लो फुलटॉस चेंडू आणि 1 धाव शेवटच्या चेंडूवर घेतली जाते. 22 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. वलवन संघाकडून फलंदाजीमध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली वलवन संघाकडून. त्याचबरोबर या ठिकाणी अर्जू 11चे संघमालक विकास कदम, वाकीगावचे सुपुत्र, यांचंही या ठिकाणी आगमन झाले. मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर वलवन संघ कृपया मैदानाचा ताबा घ्या. वेळ वाया घालवू नका. तर पुढचा विवर आणि सालोशी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. Thank you. विवर आणि सालोशी. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून आपण संजय संगपाळ यांचा आवाज ऐकतोय, परंतु इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करत आहोत. टीम विवर आणि टीम सालोशी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या प्लीज, आपल्याला विनंती आहे. टॉससाठी विनंती करूया. वेंगळे गावचे सुपुत्र आणि ज्यांनी सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1, ज्यांनी खऱ्या अर्थाने विजय प्राप्त केला सातारा प्रीमियर लीगमध्ये, चॅम्पियन संघाचे संघ मालक अथर्व अदिरा, दीपक दादा संगपाळ यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टीम सालोशी कॅप्टन आलेत. टीम विवर थोडंसं घाई करा टॉससाठी या. टीम विवर विवर टीमचे कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी या प्लीज. सालोशी टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. जे सर्व संघमालक संघ या संपूर्ण क्रिकेट्समध्ये स्पर्धा सहभागी होत आहेत, त्यांना विनंती आहे की आपण वेळेवरती या, कारण सर्व मॅचेस आपण जर पाहिलं सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि टॉसकडे जाणार आहोत. सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे चॅम्पियन झालेला संघ अर्थातच अथर्व अदिराचे
विद्यमान संघमालक दीपकदादा संगपाळ आमच्याबरोबर जोडले गेलेत. विवर टीम त्याचबरोबर सालोशी टीम दोन्ही टीमच्या कॅप्टन देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि टॉसकडे वळूया. टॉस कोण मागेल? ठीक आहे, सालोशी टीमचे कॅप्टन टॉस मागतील. दीपकदादांना विनंती करूया, हवेमध्ये स्पिन करायचा आहे, परंतु टॉस कोण मागेल याच्यासाठी आपण ही प्रक्रिया करतोय. तर टीम सालोशी या ठिकाणी टॉस मागतील. हवेमध्ये स्पिन करा. टेल इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय विवर टीमनी, बरोबर. ओके, निर्णय काय? बॅटिंग करू आम्ही पहिले. किती धावा स्कोर बोर्डती लावाल? 40+. स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेबद्दल दोन शब्द. खूप छान आयोजन आहे, वेंगळे संघाने खूप छान आयोजन केलं आहे. सालोशी टीमकडे जाऊया. कसं वाटतंय कोपरी ग्राउंडवरती आल्यानंतर? कोपरे ग्राउंड तर आमच्यासाठी खूप लकी आहे. लास्ट टाइम पण आम्ही वेगळ्या प्रकारची टुर्नामेंट आम्हीच विजेता राहिले होतो. या टाइम आम्ही ट्राय करेन की जिंकण्याचा. किती धावा स्कोर बोर्डती लावल्या जातील प्रथम बॅटिंग करत असताना? बॅटिंग आम्ही 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच दीपक दादा. कसं वाटतंय? आपल्या गावची क्रिकेट स्पर्धा आहे, केसकेच्या स्पर्धा सुरू झाल्यात. स्पर्धा क्रमांक 2. नियोजन हे छान केलेलं आहे. विनोद आणि त्याची टीम यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, हे मला लास्ट वीकपासूनच दिसत आहे. आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व टीमना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. विवर टीमनी टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच, धन्यवाद. पहिला चेंडूचा सामना केला किशोर उतेकर याने आणि चौकार वसूल केलाय. 22-23 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या विजयाची चाहूल या ठिकाणी किशोर उतेकर याच्या बॅटमधून आपण आलेला जो चौकार पाहिला त्याच्यावरून नक्कीच पहिला विजय साजरा करण्याची संधी. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये सोपा झेल होता आणि या चेंडूवर आलेली एक धाव किरण मोरे. किशोर उतेकर यांचा झेल होता. संधी होती कमबॅक करण्याची वलवन संघाला. या अगोदर आपण पाहिलं सुनील शिंदे यांचा सोपा झेल सोडला गेला. वारसोळी संघाला पराभव पत्करावा लागला. 47-46 धावांचं टार्गेट होतं तरीसुद्धा पराभव पत्करावा लागला. आता मात्र 23 धावांचं टार्गेट आहे आणि या नोबॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फेकी थ्रो गोलंदाज म्हणून घोषित केलंय विकास याला आणि या चेंडूवर आलेल्या 3 धावा तीन धावा आणि दुसरा गोलंदाज येतोय आर्यन. अकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात. सोपा झेल टिपला गेला. नो बॉल होता. फ्री हिटची संधी होती. खराब ताळमेळ 2 विकेटच्या दरम्यान. किशोर उतेकर आणि किरण मोरे. एक धाव. आर्यन चांगली सुरुवात या ठिकाणी. नो बॉल होता. फ्रीडची संधी होती. किरण याला चेंडू फेस करता आला नाही. खराब क्षेत्ररक्षण सरळ सीमारेषा गाठली चेंडूने आणि 4 धावा देऊन जातोय आपल्या संघासाठी. निपाणी संघ बॉल सोडला तर धाव संख्या 16.
तर पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय तोपर्यंत मात्र चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स सीमापार. 4 धावा. 23 धावांचा लक्ष आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आलेल्या एकवीस धावा. 2 धाव्यांची गरज आहे. पहिलं षटकामध्ये थोडंसं महागडं ठरलं. विकास एक थ्रो गोलंदाज म्हणून पकडला गेला आणि त्यानंतर आलेला आर्यन मात्र महागडा ठरला. 3 चौकार ठोकले गेले आर्यन याला. त्यानंतर आलेला दुसरा गोलंदाज ऋतिक वलवन संघाकडून. एक सुरुवात आपण पाहतोय वलवन संघाची. या अगोदर जर या मैदानाचा इतिहास पाहिला तर वेंगळे JUCC हा संघसुद्धा नौका होता. त्यावेळेला सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यानंतर वेंगळे संघानं चांगलं कमबॅक केलं आणि आतापर्यंत 9 प्राईज आपल्या नावे केले. तो JUCC वेंगळे संघ आज आयोजकाच्या रूपामध्ये आपण पाहतोय आणि आयोजकांची सुद्धा उद्या आपण मॅच पाहणार आहोत दुपारनंतरच्या सत्रामध्ये. गेली सातत्यपूर्ण 11 वर्ष क्रिकेटचं योगदान देत असताना KSKचं लावलेलं रोपटं वाढवण्याचा प्रयत्न करत असताना वेंगळे संघ आज 11व्या पर्वामध्ये पहिला दिवस पहिलं सत्र या ठिकाणी आणि पहिल्या सत्रातील ही तिसरी साखळी फेरीतील सामना निपाणी संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं हार्दिक आभार. तर आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय किशोर उतेकर.